इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण कोरटकरनेच धमकी दिल्याचं सीडीआर तपासातून समोर. कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोरटकरच्या विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल. नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या 4 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरण. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज महत्त्वाचा निकाल. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळते का, याकडे लक्ष. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यामधील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज. मस्साजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासानंतर गुन्हाट गावातून केली होती अटक. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज. नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक. मातोश्रीवर सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार. ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. आरोग्य विभागामधील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती, सूत्रांची माहिती. राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय. शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी. आरटी प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. प्रवेशासाठी यंदा 1,09,087 जागा.